ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे। या विधानाचे तीव्र पडसाद शहरात पाहायला मिळत असून मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्याने संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले। यावेळी मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बंदी घालण्याचा इशारा दिला आहे। जर ते शहरात आले तर त्यांना जोड्याने मारहाण केली जाईल अशी संतप्त प्रतिक्रिया मराठा आंदोलक सुनील कोटकर आणि सुवर्णा मोहिते यांनी दिली। लक्ष्मण हाके सारख्या नालायक प्रवृत्ती जोपर्यंत महाराष्ट्रात आहे तोपर्यंत हा महाराष्ट्र स्वराज्य होणार नाही। हे लक्ष्मण हाके सारख्या कुत्र्याला आमच्या मराठ्यांच्या लेकी बाळीबद्दल बोलण्याचा कुठलाही अधिकार नव्हता। हा लक्ष्मण हाके संभाजीनगर जिल्ह्यात कुठेही जर त्याची सभा असली तर सगळ्यात पहिले सुवर्णा मोहिते पाटील हिची चप्पल त्याला असणार आहे। लक्ष्मण हाकेला हाके तुझ्यासारख्या नालायकांनी आमच्या लेकी बाळींचं नाव घेण्याचा अधिकार नव्हता। तुला आता आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही। तू संभाजीनगर जिल्ह्यात पाय ठेवूनच दाखव। आज आम्ही सकल मराठा समाज संमेलनामध्ये जाहीर करतो लक्ष्मण हाकेला संभाजीनगर जिल्हा बंदी आजपासून तो जर जिल्ह्यामध्ये आला तर मार खाणार तो। काय बोलावे हाकेबद्दल? महाराष्ट्र संस्कृती काय? साधू संतांची शूरवीरांची भूमी, क्रांतिकारकांची भूमी, संस्कृती इतिहास लाभलेला आहे महाराष्ट्राला। परंतु संस्कृतीला सोडून विधान करणारा विकृत बुद्धीचा हा लक्ष्मण हाके मराठ्यांच्या लेखीवर काल बोलला, बरळला। आज छत्रपती संभाजीनगर सकल मराठा समाज बांधव वतीने महिला भगिनी असतील, तरुण मंडळी असतील, सर्वांच्या वतीने आज इथं लक्ष्मण हाकेच्या विरोधात निदर्शने करण्यात आली। फक्त आम्ही निदर्शने करून थांबणार नाही। लक्ष्मण हाकेला आपल्या सर्व लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो, चॅलेंज करतो, तू जर तुझ्या बापाच्या पोटचा असशील तर छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन दाखव। तुझं तोंड काळं केल्याशिवाय शांत बसणार नाही। तुझं तोंड काळं करतो, तुझं तोंड हाणणार आम्ही। याच्यानंतर परत मराठ्याच्या लेखीवर कोणी बोलू नये। या हाकेला आता धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।